नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर करिअर करायचं असेल तर खास सुवर्ण संधी तुम्हाला ही मिळणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत जो MSc बायोटेक्नॉलॉजी हा जो कोर्सेस आहे तर तुम्ही 12वी नंतर थेट तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता। तर यासाठी कोणती प्रोसेस असणार आहे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। तर यासाठी कोणती प्रोसेस असणार आहे, त्यासाठी एंट्रन्स टेस्ट कोणती आहे, त्यासाठी फॉर्म कधी सुटतात, तसेच त्यासाठी लास्ट डेट कोणती असणार आहे, जी एंट्रन्स टेस्ट आहे त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, तसेच इम्पॉर्टंट डेट्स, तसेच फी किती लागणार आहे, म्हणजेच जी तुमची एंट्रन्स एक्झाम असणार आहे त्यासाठी फी किती लागणार आहे, त्यानंतर कोणकोणते कोर्सेस आहे, त्यानंतर ड्युरेशन किती वर्षाचा असणार आहे, त्यासाठी इलिजिबल तुम्ही आहात की नाही, म्हणजेच तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी पवन आणि तुम्ही पाहतात एल्मामे पवन हे यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत ॲकॅडमिक इयर 2024-25 या ॲकॅडमिक इयरसाठी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे OEE ही यासाठी जी नोटिफिकेशन आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे। तर त्यामध्ये बघा जे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे तर त्या अंतर्गत कोणकोणते कोर्सेस येतात तर ते बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे तर त्या अंतर्गत MSc किंवा MTech बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला जे एज्युकेशन आहे तर ते तुम्हाला घेता येणार आहे। बघा हा इंटिग्रेटेड कोर्स आहे, 5 to 6 इयरचा हा कोर्स असणार आहे। म्हणजेच तुमचं 12वी जर झालेलं असेल त्यानंतर जर तुम्हाला MSc किंवा MTech जर बायोटेक्नॉलॉजीमध्ये करायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी असणार आहे। त्यानंतर आता बघा MSc आणि MTech बायोटेक्नॉलॉजीमध्ये ड्युरेशन किती वर्षाचं आहे तर ते 6 इयरचं असणार आहे टोटल। त्यानंतर इनटेक कॅपॅसिटी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आहे किती विद्यार्थी घेणार आहेत तर त्या 30 विद्यार्थी घेणार आहेत। त्यासाठी बघा तुम्हाला इलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहे तर बघा 10+2 लेवल एक्झामिनेशन इन सायन्स of any recognized board in India with minimum 60% marks for open category and 55 marks for reserve category। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 10+2 म्हणजे तुमचं 12वी हे सायन्समध्ये जर झालेलं असेल ते पण इंडियन बोर्डमध्ये, म्हणजेच आपलं जे रेग्युलर बोर्ड असतात पुणे बोर्ड जे असतं आपलं, तर त्यामध्ये जर तुमचं 10+2 झालेलं असेल किंवा इंडियाचं कोणतंही बोर्ड असेल पण रिकॉग्नाइज्ड बोर्ड इन इंडिया पाहिजे फक्त, तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत। आणि त्यासाठी बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला मिनिमम तुम्हाला 60% पाहिजे 12th आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 55 मिनिमम मार्क्स तुम्हाला 12th असले पाहिजे। तर आता या कोर्सेसविषयी आपण माहिती बघितली। त्यानंतर आता ॲडमिशन कशा प्रकारे घ्यायचं तर बघा नोटिफिकेशन फॉर ॲडमिशन टू पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स PG। आता PG कोर्स आहे त्यासाठी बघा सुरुवातीला तुम्हाला एंट्रन्स एक्झामिनेशन आणि ॲडमिशन याविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्यानंतर शेड्यूल अँड कंडक्ट ऑफ OEE म्हणजे तुमची जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर फी किती लागणार आहे या एंट्रन्स एक्झामसाठी तर त्याची पण माहिती घेणार आहोत। तर बघा पहिलं बघूयात माहिती एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन। आता यामध्ये बघा कॅन्डिडेट शाल बी ॲडमिटेड टू अबव प्रोग्राम स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ द मेरिट इन एंट्रन्स एक्झामिनेशन। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे ॲडमिशन आहे तर ते तुम्ही एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये कशा प्रकारे म्हणजे किती मार्क्स भेटतात त्यावर डिपेंड असणार आहे। त्यानंतर सिलेबस फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन इच कोर्सेस विल बी अवेलेबल वेब पेज ऑफ रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी अँड डिपार्टमेंट सेंटर स्कूल्स। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होणार आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेबस कोणता असणार आहे ते तुम्हाला स्पेसिफिक डिपार्टमेंटला जाऊन तिथे वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे। त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, द ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन विल बी 100 मार्क्स। बघा तुमची जी एक्झाम असणार आहे तर ती 100 मार्क्सची असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असणार आहे। In case some programs, the exam may include few descriptive types question. Candidate may have refer to respective department, find out the nature of question in online examination.
बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी एक्झाम होणार आहे ती मल्टिपल चॉईसची होणार आहे आणि जर त्यांना वाटलं की डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे क्वेश्चन टाकायचे आहेत तर ते टाकू शकता. तसं तुम्हाला त्याचा डिटेल डिपार्टमेंटला जाऊन डिटेल तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर बघा जो पेपर होणार आहे त्यामध्ये 2 सेक्शन असणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये बघा जनरल नॉलेज आहे, ॲप्टिट्यूड आहे, लॉजिक आहे आणि कॉम्प्रेन्शन ॲज पर द सिलेबस. ते तुम्हाला 20 मार्क्सला असणार आहे सेक्शन ए. आणि सेक्शन बी जो आहे तर तो तुम्हाला जो तुमचा स्पेसिफिक सब्जेक्ट आहे तर त्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत, ते आहे 80 मार्क्सला असणार आहे. असा टोटल तुमचा 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. द एक्झामिनेशन बोथ सेक्शन विल बी कंडक्टेड टुगेदर. निगेटिव्ह मार्किंग बघा, आता जर तुमचं जर क्वेश्चन चुकले तर त्यासाठी बघा 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे जर क्वेश्चन जर चुकले तर बरोबर जे आलेले आहेत तर त्यातून 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर आता पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो, शेड्यूल ऑफ कंडक्ट ऑफ ओई. आता ही जी एंट्रन्स एक्झाम आहे त्यासाठी फॉर्म सुटलेले आहेत का, तर हो. तर बघा इथे माहिती दिलेली आहे. फॉर्म ॲप्लिकेशन स्टार्ट कधी झालेले आहे 20 एप्रिल 2024ला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर लास्ट डेट जी आहे तर ती 10/5/2024 ही ॲप्लिकेशनसाठी लास्ट डेट असणार आहे. आणि 22 शेड्यूल ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन. तुमची जी एक्झाम होणार आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन तर ती आता हा जो आपला कोर्सेस आहे MSc इन बायोटेक्नॉलॉजी हा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे, म्हणजे PG प्रोग्राम आहे. तर यासाठी बघा त्यांनी डेट्स दिलेली आहे 14/6/2024 ते 16/6/2024 या दरम्यान तुमची एक्झाम होऊ शकते. आणि जर तुमचे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम असेल तर त्यासाठी 13/6 ही तारीख 22 डेट्स त्यांनी दिलेली आहे. आता हा जो पेपर होणार आहे तर तो तुमचा 2 आवर्सचा हा पेपर होणार आहे. आता बाकी इन्फॉर्मेशन बघा, पब्लिकेशन ऑफ मार्क्स ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. नंतर तुमचे मार्क्स वेबसाईट तुम्हाला कळवले जाणार आहे, म्हणजे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये किती मार्क्स पडले ते डिटेल्स तुम्हाला नंतर कळवलं जाणार आहे. आता त्यानंतर बघूयात फी किती लागणार आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 600 रुपये फी लागणार आहे. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 400 रुपये फी लागणार आहे. तर आपण हे फी स्ट्रक्चर पण बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आज आपण डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्हाला 12वी नंतर करिअर करायचं असेल तर त्याविषयी आपण जो MSc बायोटेक्नॉलॉजी जो कोर्स आहे तर त्याविषयी डिटेल्स माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. आणि काही तुम्हाला डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.